मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 24 तासात राजीनामा घ्या, अंजली दमानी यांची मागणी। राजीनामा न दिल्यास उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार, दमानी यांचा इशारा। अमिडिया कंपनीने डेटा सेंटरसाठी एलओआय मागितला होता। एलओआय दाखवून कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये करून घेतली, अंजली दमानी यांचा आरोप। अमिडिया कंपनीने सर्व गोष्टीत फ्रॉड केला, दमानी यांचा आरोप। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। आपल्याकडे नगर विकास खातं, त्यात माल आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। वादग्रस्त शब्दानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। मी तो शब्द वापरायला नको होता, मात्र शहरामध्ये बकालपणा नसावा, स्वच्छता असावी, अजित पवारांचं विधान। गर्व, घमेंड आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळून जाते, शिंदेंचं विधान। तर आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी बोलेल तर लंका जाळून टाकू, मनावर घेऊ नका, शिंदेना फडणवीसांचा टोला। भाकरी खाता की नोटा, नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही, शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट निशाणा। बेजबाबदार माणसाचं बेजबाबदार वक्तव्य, चव्हाणांचा पलटवार। काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर अपहरण नाट्यानंतर श्रीरामपूरमधलं राजकीय वातावरण तापलं। प्रचारादरम्यान सचिन गुजर यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप। गुजर यांना याबाबत जाब विचारला, चंदू आगे यांची माहिती। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या IIT बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप। पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करायचा डाव, राज ठाकरेंचा हल्ला बोल। सोलापूर झेडपीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून प्रकाश बाविस्कर यांनी जीवन संपवल्याचा आरोप। दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायला कुटुंबियांचा नकार। ठाणे महापालिका निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी, मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून यादी दाखवत आयोग आणि पालिकेची पोलखोल। ठाणे पालिका आयुक्तांना भेटून घोळा संदर्भात जाब विचारणार, अविनाश जाधव आक्रमक। पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, 5 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार असा अंदाज। तर बदलापूर कर्जत नव्या रेल्वे लाईनला मंजुरी, लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार।